भाजपचे आमदार प्रशांत बंब सातत्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना टार्गेट करताना दिसतात। त्यांच्याकडे मतदारसंघाचं काम किती चालू आहे, विकासाचे कामं किती चालू आहेत, याचा आढावा कधी ते लोकांसमोर मांडत नाहीत। पण राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना सातत्याने धमकवायचं, त्यांच्यावरती आक्षेप घ्यायचे आणि त्यांची प्रतिमा सुद्धा मलिन करायची। सरकारचं धोरण चुकीचं आहे त्याच्यावर कधी बोलणार नाही। प्रशांत बंबला आमचं चॅलेंज आहे, तुमच्यात जर हिंमत असेल आणि खरंच तुमच्यात जर जिल्हा परिषद शाळा व्यवस्थित करण्याचा अजेंडा असेल तर खाजगी शाळा आणि खाजगी कोचिंग क्लासेस सगळं बंद करा ना। ज्या दिवशी जिल्हा परिषद शाळेशिवाय पर्याय राहणार नाही त्या दिवशी कशाला जिल्हा परिषद शाळा मोडकळीशी? प्रशांत बंबच्या मतदारसंघामध्ये प्रायव्हेट शाळा किती त्याचं जरा उत्तर द्यावं। त्यांच्या मतदारसंघातल्या तरी प्रायव्हेट शाळा ते बंद करू शकतात का? श्रीमंतांचे लेकरं जेव्हा जिल्हा परिषद शाळेत येतील तेव्हा ती शाळा नीटच चालणार आहे ना। नाही, श्रीमंतांसाठी वेगळ्या शाळाची व्यवस्था प्रशांत बंबच्या मतदारसंघासहित महाराष्ट्रात आहे। त्यांच्या शाळा वाढाव्यात म्हणून जिल्हा परिषदचा खेळ खंडोबा करणारे हे सरकार 18,000 शाळा उद्ध्वस्त करून त्या जागा भांडवलदारांच्या घशात घालायला निघालेले। जिल्हा परिषदच्या शिक्षकावर बोलून जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारणार आहे का? हे सरकार सत्तेत आल्यापासून शिक्षण विरोधी सरकार, जरा नेट पेपर फुटीवर बोला ना, त्याबद्दल सरकारला प्रश्न विचारा। शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागा। प्रशांत बंब शिक्षण मंत्री पेपर फुटी करणार, विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार, त्यांना आत्महत्या करण्यास मजबूर करणार, आणि तो भाजपचा, प्रशांत बंब भाजपचा, आणि मागं कुणाच्या लागणार? जिल्हा परिषद शिक्षकाच्या। प्रशांत बंब, तुम्हाला वाटत असेल जिल्हा परिषद शिक्षकाकडून कुणी बोलत नाही, पण लक्षात ठेवा, यापुढे जिल्हा परिषद शिक्षकांना टार्गेट करण्याचा अजेंडा आम्ही खपून घेणार नाहीत। नौटंकी बंद करा। हिम्मत असेल तर धर्मेंद्र प्रधानवर बोला ना, मागा राजीनामा, खाजगी शाळा कोचिंग क्लासेस बंद करा। शाळेची जागा विकायला काढलेलं हे सरकार, आणि तुम्ही आम्हाला शिकवणार काय जिल्हा परिषदच्या शिक्षकाबद्दल? मलबार हिलला किती रुपयाचे बंगले आहेत मंत्र्यांसाठी? मंत्र्यांना मलबार हिलला बंगले, आमदाराला व्हीआयपी आमदार निवास, आणि मुख्यालयात राहा म्हणून जिल्हा परिषद शिक्षकांना हिणवताय। तुमच्या मतदारसंघात मुख्यालयी ठेवण्यासाठी कोणतं निवास बांधलंय तुम्ही जिल्हा परिषद शिक्षकांसाठी? आहे कधी त्यांना क्वार्टर्स? आहे कधी त्यांना दर्जेदार जीवन? नाही, तू सरकारी नोकर आहे पण तुम्ही सेवक आहेत, तर तुमची सोय तर भयानक आहे। आमदार निवास, मलबार हिलला बंगले, आणि शिक्षकांच्या ऍपची धमकी द्यायची, हे खपून घेतलं जाणार नाही। असला कोणता ऍप काढू नये। जनगणना शिक्षकाकडून करायची, मतदानाची नोंदणी शिक्षकाकडून करायची, निवडणुका शिक्षकाकडून करायच्या। या महाराष्ट्र चालवणारा जो कोणी सचिव पासून ते अधिकारी आहेत ना, ते जिल्हा परिषद शिक्षकांनी घडवलेले आहेत। जिल्हा परिषद शाळेची आणि त्याच्या शिक्षकांची प्रतिमा मलिन करू नका। सरकारचं धोरण शिक्षण विरोधी म्हणून सगळं कोलॅप्स झालंय। कुठं शिकले तुम्ही? कुठं शिकलो आम्ही? जिल्हा परिषद मधले प्रोडक्ट आहेत। राज्याचे सचिव सुद्धा अनेक जिल्हा परिषद मध्ये शिकलेले आहेत, आणि तुम्ही त्यांची प्रतिमा मलिन करत जायचं सरकारमध्ये असून। प्रश्न विचारा तुमच्या मुख्यमंत्र्याला, शिक्षण मंत्र्याला, करा खाजगी सगळं बंद, आणि शिक्षकांना धमकी द्यायची, त्यांचा कोणी वाली नसल्यासारखं वागायचं। प्रशांत बंब, स्वतःच्या मतदारसंघात आधी प्रायव्हेट क्लासेस आणि प्रायव्हेट शाळा बंद करा। काय फीस आहे तुमच्या प्रायव्हेट शाळेची जरा सांगा। शिक्षण मंत्री तुमचा, ती काम काय करायचं ते करून घेईन जिल्हा परिषद शिक्षकासोबत। एक टिकोजीराव आमदार उठतो आणि काही बोलतो, ते लोक आधीच परेशान आहेत, त्यांच्याकडून जनगणना केली जाते, सरकारचे सगळे नोंदणीचे काम त्यांच्याकडून करायचे, आणि त्यांच्याकडे संवेदनशीलतेने नाही बघायचं।
तुमचं धोरण चुकलंय, तुमचं सरकार चुकतंय. शाळा तुम्हाला बंद पाडायच्यात आणि शिक्षकांना नाव ठेवताय. हे यापुढे प्रशांत बमची नौटंकी आम्ही खपून घेणार नाहीत. पण जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आवाहन करतोय, जर जास्त नाटकं केली तर एकत्र येऊन ठोकून काढा, कोणी असो. ही पॅन्थर मुवमेंट तुमच्या सोबत आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मागणी करतोय, हे जो टिकोजी राव आहे ना तुमचा प्रशांत बम, याला नीट समजून सांगा. आणि जा म्हणा वहीन पेन घेऊन कर जनगणना. घर घर फिरावं लागतंय उन्हातानाचं. विचार केलाय कधी या कर्मचाऱ्यांच्या आयुष्याचा? विचार केलाय? तुमच्या धमक्या, तुमचा मानसिक तणाव, खाजगीकरणाची स्पर्धा तुम्ही लावली. शिका आणि कामवाचं धोरण तुम्ही आणलंय. शाळाच्या नावाखाली बाजारीकरण तुम्ही उभा केलंय. आणि नावं ठेवायच्या आमच्या गरीब शिक्षकांना. आहे त्यांना कधी व्हीआयपी क्वार्टर्स बघितलंय चांगलं दर्जेदार? आहे ना, तो पण नोकरीत आहे. तुम्हाला विश्रामगृह, आमदार निवास, सगळं राखीव व्हीआयपी. आणि नीट जेवण नाही मिळालं तर तुमच्या आमदार बुक्यांनी लोकांना मारायला लागले. शिक्षकांनी काय करायचं? गावातल्या राजकारणात त्याला सहन करावं लागतंय. त्या ठिकाणी सुरक्षितता नाहीये, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नीट नाहीये. स्वतःचं अस्तित्व वाचत 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 जगायचं, मुख्यालय राहायचं. तुम्ही काय त्या ठिकाणी आव्हान करताय तर द्या, दर्जेदार जीवन द्या त्यांना. द्या त्यांना घर द्या, निवास द्या, एखादं मॉडेल तयार करा, उदाहरण तयार करा स्वतःच्या मतदारसंघात. ऍप काढायचं, दुकानदारी मांडायची. यापुढे आम्ही खपून घेणार नाहीत. प्रशांत बम, स्वतःचा मतदारसंघ, त्याचा विकास बघा. शिक्षकांच्या पाठीमागे लागण्याचा प्रयत्न आम्ही खपून घेणार नाहीत. त्या तिकडे जाऊन त्या गोरेंना भेटा, तुमचाच मंत्री आहे. 1800 शाळा उद्ध्वस्त व्हायला लागल्यात आणि त्या सुधरू शकतात. सगळे ओके होऊ शकतं. फक्त शिक्षणाला महत्व द्या. शिकवणाऱ्या शिक्षकाला आमदारापेक्षाही जास्त महत्व दिलं ना, तरच इथला देशाचं आणि राज्याचं हित होऊ शकतं. स्वतःसाठी ऍप काढा म्हणावं मुख्यमंत्र्याला. 288 आमदारांसाठी ऍप काढा. ते कुठं असतात? ते काय करतात? मालक झालात? स्वतःसाठी एक ऍप बनवा ना. जिल्हा परिषद शिक्षकांसाठी ऍप बनवतो. त्यांना काय आता जीपीआरएस लावतो काय गाडीसारखा? लाज वाटली पाहिजे. मी या ठिकाणी इशारा देतोय, यापुढे शिक्षकांना जर टार्गेट केलं प्रशांत बम, तर ते आंदोलन नाही करणार, पण आम्ही वेगळी भूमिका घेऊ. नौटंकी चालणार नाही. सरकारमध्ये बसायचं, सगळ्या शाळा उद्ध्वस्त करायच्या आणि तुम्हीच नाटकं करायचे, पेपर फुटी करणार. नैतिक अधिकार आहे का शिक्षणावर बोलण्याचा? टिकोजी राव, उठावरून शेळ्या हाकायच्या. लाज वाटली पाहिजे. जनगणना करून घेताय शिक्षकाकडून, निवडणूक करून घेताय शिक्षकाकडून. पैशाच्या बळावरती निवडून यायचं आणि नैतिकतेच्या गप्पा आणायच्या. काय फॉर्म्युला आहे तुमचा निवडून येण्याचा? करायचा का जाहीर? यापुढे फक्त शिक्षकांना टार्गेट करणार एखादी केस घडावी, एखादा शिक्षक या मानसिक तणावात जावा, मग प्रशांत बमला आम्ही हिसका दाखवू. त्यांचा छेड थांबवा. कुणावर त्या ठिकाणी हुकुमशाही गाजवताय? त्याला दर्जेदार तुम्ही मुख्यालय निवास बांधवा, तो राहायला तयार आहे. त्याचं कुटुंब आहे, काही महिला शिक्षक आहेत, त्यांच्यावरच्या अन्यायाची, त्यांच्यावर त्या झालेल्या अत्याचाराच्या काही घटना आहेत का माहिती? त्यांच्यासाठी निवास नाही. राहा, कुठं राहायचंय ते राहा. ते कुणाच्या घरी राहायला, कुठं भाड्यानं राहतोय, कसा राहतोय, त्याच्याशी यांना घेणं देणं नाही. जिल्हा परिषदचा शिक्षक आहे ना, तुच्छतेने बघायचं. संपली अस्पृश्यता. ही प्रशासनातली अस्पृश्यता डोक्यातून काढा. जिल्हाधिकाऱ्याला काय निवास असतंय आणि शिक्षकाला काय निवास असतंय? सगळ्यात जास्त शिक्षणाला महत्व जर दिलं ना, तर या ठिकाणची परिस्थिती बदलून जाईल.
पण त्याचं अट्रॅक्शन वाढवा. अरे त्या जिल्हा परिषद शिक्षक उन्हातानात वन फिरतो, उन्हातानात. अनेक जण त्या ठिकाणी उष्मघाताचे बळी चाललेत देशात. त्या ठिकाणी नाही बोलणार की हे शिक्षकांचं काम नाही, शिक्षकांना फक्त शिकवू द्या, दर्जा वाढला पाहिजे, त्यांना वेळ द्या. सगळे शासनाचे काम शिक्षकाकडून करायचे, डोस पासून सगळे. आणि पुढे त्यांनाच असणार बोर्ड दाखवायचं. अरे तो शिक्षक आहे का सरकारचा मजूर आहे? ही शिक्षकाकडे महाराष्ट्रात तुच्छतेने बघण्याची जी मनुवादी वृत्ती आहे ना, ती थांबवा. आणि हिम्मत असेल आम्ही सोबत राहू, तुमच्या ताकदीने उभा राहू. प्रशांत बंब, खाजगी कोचिंग क्लासेस, खाजगी शाळा, 1-1 लाख 2-2 लाख फीस, जीवघेणी स्पर्धा सुरू आहे पालकांमध्ये. काय शिकवलं जातंय? काय केलं मोठे गावकर करसाठी? पी.व्ही. कुलकर्णीच्या विरोधात तुम्ही काय केलं? अंधश्रद्धेचे केंद्र सगळ्या मतदारसंघात अशोक खरात उभा राहिलेत, ते बंद करण्यासाठी पुढे नाही यायचं. त्या मतदारसंघात शासनाचा पैसे देऊन अंधश्रद्धेचे केंद्र उभा राहतात, त्याला नाही रोखायचं. पण शिक्षणासाठी, जिल्हा परिषदसाठी, त्याच्या शिक्षकासाठी दर्जेदार केंद्र उभा करावं असं तुम्हाला वाटत नाही. तुम्ही अट्रॅक्ट करा ना. का निवासी राहणार नाहीत? त्यांच्या परिस्थितीवर सोडू नका आणि नेम दाखवून त्यांना जनावरांसारखी वागणूक देऊ नका. फक्त शिक्षणच हाच त्यांना काम द्या, शिकवायचं. सगळं काम त्यांनी करायचं. त्या शिक्षकाची नाळ गावासोबत काय असते तुम्हाला काय माहिती? सामाजिक बांधिलकी काय असते तुम्हाला काय माहिती? उगाच काय एखादा शिक्षक चालल्यावर ढासाढासा रडणारा वर्ग आम्ही बघतो. उगाच काय गावातून एखादा शिक्षक चालल्यावर सगळं गाव ढासाढासा रडताना बघतं. उठायचं, आपलं काहीतरी बोलायचं. माहिती तर काही नाही. कशाच्या बळावर निवडून आलेत लोकांना जणू कळतच नाही. स्वतः मात्र ईव्हीएमच्या बळावरती सरकार आणलं. अनैतिक सरकार, अनैतिकतेच्या गप्पा तुम्ही मारणार. मुख्यमंत्र्यांना आमचं आव्हान आहे, हे कोण आहेत ना यांना थांबवा. उष्मघात आहे तरी जनगणना करतायत, त्यांचं कौतुक करा. आणि या जनगणना करता वेळी जर उष्मघातानी फिरतानी कुणी हल्ला केला, तो दगावला, तर त्याच्या कुटुंबासाठी 2 कोटी रुपयाचा विमा जाहीर करा. ते नाही सुचणार. कोरोनात लसी, जीव घेणा संकट हे करून कोरोनातल्या त्या ठिकाणचे असणार नर्स असतील, छोटे छोटे जिल्हा परिषद शिक्षक असतील, लोक वाचवण्याची मोहीम यांनी राबवली. त्यांना कधी बक्षीस नाही, त्यांना कधी पुरस्कार नाही, त्यांची कधी नोंद नाही, त्यांच्या कधी संवेदना नाहीत. आणि उठायचं आपलं त्याच्या विरोधात ऍप काढायचं. जीपीआरएस लावतो का? त्याच्या डोक्याला लाव, नाही तर आणखी कुठं लावता येते तर लाव. ती गाडी आहे, ती कुठं गेली काय गेली कळाली पाहिजे. स्वतःला लावून घ्या ना एक जीपीआरएस. जनतेला कळू द्या जनतेचे सेवक जातात कुठं, करतात काय. तुम्ही सगळ्या व्हीआयपी, आमदार निवास, मलबार किल्ला बंगले, सगळ्या काही व्यवस्थित. तुम्ही सेवक आहे आणि शिक्षक सुद्धा सेवक आहे. मग हा भेदभाव कशासाठी? प्रशासनिक भेदभावाच्या विरोधात उभा राहा. ही अस्पृश्यतासारखी आजही प्रशासनिक जी काही चालू आहे ना श्रेणीची दर्जेदारी, ती बंद करा. आणि म्हणून या ठिकाणी बिलकुल जिल्हा परिषद शिक्षकांचं मनोबल खच्ची होणार नाही. यासाठी सरकारने प्रयत्न करावे. खाजगी शाळा सरसकट बंद करा, इतिहास घडवा आणि जिल्हा परिषद शाळा व्यवस्थित सुरू करा. ज्या दिवशी सेलिब्रिटी कुणीही असो, अडाणी, अंबानी, अमिताभ बच्चन कुणी असो, यांचे ज्यावेळेस लोक लेकरस वंशज कोण असतील ते ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या शाळेत जातील ना, त्या दिवशी सरकार बघा किती गंभीर होतंय. प्रॉब्लेम जिल्हा परिषद शिक्षकाचा नाही, प्रॉब्लेम तिथं कोण शिकतंय याचा आहे. म्हणून सरकारचं लक्ष नाही. पाडायला लागल्यात बिल्डिंग, त्या नीट बांधा. एक तरी प्रशांत बंबनी मतदारसंघात शाळा दाखवावी जी हायटेक बनवली. एक तरी मुख्यालय निवास दाखव शिक्षकाचं जे हायटेक बनवलंय, चांगलं बनवलंय, माणूस राहण्याजोगं बनवलंय.
विद्यार्थी दबून मरण्याची वेळ आली महाराष्ट्रातल्या शाळा सगळ्या मोडखळीच पडल्यात आणि यांना बंगले बांधायचे ना मलबार हिलचे त्यावर नाही बोलायचं. ड्रग्स मध्ये पोरं मुंबईला मारतात त्याच्यावर नाही बोलायचं. सरकार स्वतःची आणि उठावरून शेळ्या हाकाच्या हे लयदा बघितलं. अनेक शिक्षक माझ्याकडे अक्षरशः त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या. कोण आहेत तुम्ही? काय जबाबदारी दिली तुम्हाला सरकारला? सरकारने या सगळ्या शिक्षकांना टार्गेट करण्याची. शिक्षण मंत्री आहे, अनेक ग्रामविकास मंत्री आहेत, ते धोरण आखतील. नाही जर एवढाच जर पुळका आहे तर सरकारच्या बाहेर पडून आंदोलन करावेत ना. सरकारमध्ये बसायचं, मंत्री तुमचात, मुख्यमंत्री तुमचात, आणि तुम्हीच सांगायचं का हे चुकीचं आहे? ही कोणती पद्धत आहे? सत्ताधारी आमदारांनी ही कोणती नवी पद्धत आणली? विरोधक बाहेर पडा, राजीनामा द्या. जरा एखादा मतदारसंघात शाळा घडवा, पहिला आपल्या मतदारसंघातल्या खाजगी शाळा बंद करा. शिक्षकांच्या डोक्यावर जे वजन टाकले ना, जनगणना, निवडणुका, डोस, अमुक डमुक, ते उतरा जरा आणि त्याला माणूस म्हणून पहिल्यांदा दर्जा द्या. दर्जेदार त्याला असणारा निवास द्या, तो कुठं जात नाही. आणि त्याला सुरक्षा सुद्धा द्या ग्रामीण भागात. काय गुन्हेगारी पार्श्वभूमी, काय गुन्हेगारीचे केंद्र झाले महाराष्ट्रात, काय काय घडतंय याच्याकडे लक्ष द्या आणि त्याच्याही जीवाचा विचार करा, कारण तोही एक माणूस आहे. जिल्हा परिषद हायटेक करा. 18,000 जिल्हा परिषद विक्रीला काढायची वेळा तुम्ही आणली, ते थांबवा. हे सरकारचं धोरण आहे, ते आका. जिल्हा परिषद शिक्षकाला आता टार्गेट केलेलं प्रशांत बंब आम्ही खपून घेणार नाहीत, हा इशारा देतोय.